देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. शाबास. माने पाचारितानो हे अराणूख ऐसे ती लोक प्रीतीसाठी तुका म्हणे रांडे. तुका म्हणे रांडे साध गोमल भजन म्हटलं की तो भावप्रधान आहे. स्वर थोडेसे तसे, कारण सारे गप तसा भूप मध्ये पण आहे आणि भूपेश्वरी मध्ये पण आहे. आपण थोडे जाणकार आहात म्हणून थोडी मजा करतो बरं का. मी मला येताना तर त्यांनी सुभाष असं म्हटलं की भजन प्रेमी माणसं आहेत. तुका म्हणे रांडे नावडे भूषण कातळते श्वान लागे पाठी देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावज्ञ जीवो धराधावतारम् कलङ्काङ्कतेजोदी कामोदी भक्तम् फलाणीश्वरा नोदार दीक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. बोलो ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ऍडजस्ट करू नका मला, उद्या भेटा. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा करुणा करा करुणा करा दयाला. करुणा करा करुणा करा करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो. करुणा करा करुणा करा करुणा करा करुणा करा करुणा करा. तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या.
कोण येतो घरा मुच्या काशाला, किंवा कोण येते घरा आमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे कोवळ्या उत्तरे कायवेचे. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला, आत्मया गुणी जनांनी राग पहाडी मध्ये गाऊन दाखवला, हा अभंग तृषार्थ दीन वत्सल सच्चेत आनंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून गृहस्थाश्रमामध्ये आहे. तो गृहस्थाश्रम सुखाचा, समाधानाचा, ज्ञानमय, आचारमय होण्यासाठी या गृहस्थाश्रमातील महत्वाचा पाया असलेल्या स्त्रियांना, आवाज आता जो विको तो कमी करायचा, गृहस्थाश्रमाचा आधारस्तंभ असलेल्या स्त्रीला घरामध्ये असलेल्या पुरुषांनी कसं बोलावं, त्याच्याशी कसा संवाद साधावा, याचे सुंदर प्रकारचे सूत्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पेरलेले आहेत. विढाला विढाला संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबर आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पतरू. कर्णा एखादा जर इकडं उलट केलेला असेल त्याचा आवाज कमी करा. ज्या शब्दांची किंमत संत वाङ्मयाच्या खेटराजवळ बसण्याच्या लायकीची नाही, त्या शब्दांना एवढी किंमत, तर या शब्दांना किती किंमत असायला पाहिजे. मला असं वाटतं की हे शब्द ज्यांना ऐकायला जाऊ नये त्यांना जाऊच नाही, आणि जे इथं आले त्या सगळ्यांना योग्य ऐकायला जायला पाहिजे. विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांच्या असीम करा ते जे ते असीम अपार हेतुकी दयेमुळे करुणेमुळे हे कमी करत आता तू पण लक्ष होतं थोडा, याचा आवाज कमी करायचा. सगळ्यांनी क्लिअर टीम वर्क केला की होत आहे. हा छान. कीर्तन असा हळूवा आहे. बऱ्याच लोकांना जर विचारलं कुठला महिना आहे तर ते म्हणते आम्हाला नाही सांगता येणार तो, पण जुन्या लोकांना सांगता येईल हा माघ महिना आहे. जानेवारी काय, फेब्रुवारी काय याचे अर्थ सांगता येणार नाही, पण मराठी महिन्याचे प्रत्येक महिन्याचे अर्थ सांगता येईल अशी भारतीय संस्कृतीची योजना आहे. माघ म्हणजे काय, मा म्हणजे नाही आणि अघ म्हणजे पाप. जो महिना मनुष्याला निष्पाप करणारा त्याचं नाव माघ महिना आहे. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज उद्या बोलणार आहे. काय बोलणार आहे? माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. अशा या माघ महिन्यामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आपण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, संतांचे गुणानुवाद गाण्यासाठी आणि महापुरुषांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी प्रवृत्त आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि परमभाग्याचे क्षण आहेत. काही गावांचे नाव घेत असतानाच हृदयाला आनंद होतो, वाणी लपलपायला लागते, आणि वाणीला वाटतं की या गावांचे नाव घेताना आपल्याला पवित्रता प्राप्त होणार आहे. मला असं वाटतं की आपल्या गावाचं नाव घेण्याच्या अगोदर माझी वाणी मला म्हणते की या गावाचं नाव घेत असताना एक तुला राम नामस्मरण घडणार आहे, मौजे रामराय. या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, खरं तर शब्दात किती गोड आहे, राम राई. महाराज मला कीर्तनाला अभंग घेतलाय, फक्त राम राई याच्यावर कीर्तन होईल बरं सगळं, नुसत्या रामराईवर. राम आहे किंबहुना तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांत. हा आता गायला लागलं का दादा, थोडासा विको, बोलायला लागलं की ती तानायचं, संपली सेटिंग, दुसरं काहीच नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा ग कोमल ग रे सा सारे म पद कोमल ध ने जा साने
पग रे सा. तैसा हृदयामध्ये मी राम. काय मजा आहे वारकरी संप्रदायामध्ये आणि शास्त्रीय संगीतामध्ये. तेवढे अरोअहोर वाजवले की सगळं त्याच्यामध्येच. असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामो. विषयावरी सर्व घटी राम देहा देई सूर्यप्रकाश सगळीकडे राम व्यापलाय. झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी. धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हशी. आमचे सकाळ राम, आमचा दुपार राम, आमच्या वेदना राम, आमचा सुख राम, आमचं दुःख राम. या जगामध्ये येणार राम आणि या जगातून जाणार राम. असा राम ज्या रामराईमध्ये आहे, अशा या रामराई नगरामध्ये, गावामध्ये, ग्रामामध्ये रामराई. बरोबर ना? अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संत महानुभावांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे. त्यातील या चतुर्थ दिवसाच्या, चौथे की पाचवे दिवस, पंचम दिवसाच्या सेवेसाठी अतिशय मंगल अशा काळामध्ये की झोपीचा वेळ हा नाहीये, कीर्तनाचा वेळ आहे. अशा वेळेमध्ये आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. खरं तर मला यायला थोडासा वेळ झाला, 10-15 मिनिटं, परंतु मी ती कव्हर केलंय. कारण पहिली मंगलाचरण जे आहे किंवा पंचपदी आहे ते जरा मी एकदम रोखून घेत असतो, पण अगदी ती 5 मिनिटात संपवली, त्याच्यामुळे ते कव्हर झालंय. राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला या अभंगाचं काहीसं चिंतन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित होत असणारा सर्वच गावकरी मंडळी तर आहेच, पण आदरणीय आमचे सोमनाथ महाराज यांचा सारखा फोन होता की आपण यायला पाहिजे. किंबहुना आमंत्रित करणाऱ्या माणसावरूनच कळतं की गावाची लायकी काय असेल. म्हणून बोलणाऱ्या चांगल्या माणसाला कार्यक्रम देताना बोलायला लावायला पाहिजे. कारण तिकडून कळत असतं जर एक मनुष्य असा बोलतो तर गाव कसं असेल सगळं. त्यामुळं परमार्थ फक्त वर्षालाच नाही तर वर्षानुवर्ष त्यांनी परमार्थ केलाय असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. आणि त्यांनीच नाही तर इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच ठिकाणी तो परमार्थ असावा. कारण टाळकरी जवळपास बरेच आहेत, अन्यथा इकडं आले की टाळकरी मोजावं लागतात 2, 4, 5. पण एवढे आपण सगळे जण आहात. मी आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय बाबाजी, मी नाव विसरतोय, मला वाटतं घाणेगावला भेट झाली होती. आपले घाणेगावचेच आहेत, भक्तराज महाराज आहे. खरं तर नावाला सार्थक केलंय त्याने. भक्त आहे आणि भक्तातले राजे आहेत. एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. टाळ्या यासाठी वाजवायच्या, म्हातारपण शरीराचं नसतं, म्हातारपण मनाचं असतं, लक्षात ठेवा. कारण रसिकतेसाठी टवटवीत मनाची आवश्यकता असते. बरेच लोक तारुण्यात म्हातारे होतात, अग काही खरं नाही म्हणतात. पण मला वाटतं 70, 75, 80 किती 75 चालू आहे. पण या 75 वर्षामध्ये सुद्धा मला वाटतं की या सगळ्यांमध्ये जर सगळ्यात तरुण जर कोण असेल तर आमचे भक्तराज महाराज आहे. आजही ते टाळ घेऊन उभे आहेत आणि माझा स्वर जिथं बंद होतो तिथून त्याचा सुरू होतो. बाबाजींचं परत एकदा दर्शन झालं, आनंद झाला. आणि उपस्थित असलेले सगळेच आपले महाराज मंडळी किती तालबद्धता आपल्याला लागली. आपल्याला कळालं की वेळ आता थोडासा राहिला. ठाईची चाल नाही काढली तुम्ही, अगदी जलदतेनं की याला म्हणायचं कीर्तनामधले गायक. नाहीतर no
हल हल अरे बाबा कधी संपेल आता ते वेळ पाहून करावं लागतं हे सगळं. कीर्तनातले गायक जे आहे ना ते सेन्सिटिव्ह असावं लागतं, नॉनसेन्स नाही, त्यांना संवेदना असावी लागते, अतिशय संवेदनशील. वाटतं गाण्यातला ताल सापडला, जगण्यातलाही सापडला. विठाला विठाला सगळ्याच गुणीजनांना मी वंदन करतो आणि जो आम्हाला इथपर्यंत घेऊन आला आणि या गावामध्ये लहानपणापासूनच इथल्या भजनी मंडळीच्या सोबत वावरला आमचा सुभाष म्हणून आहे, सुभाष महाराज तुपे येतो, तर तो उत्तम मृदंग वादक आहे. तो सुद्धा या ठिकाणी आणि आळंदीतले आमचे हे साधक मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेच मिळून सेवेसाठी जो अभंग घेतलाय, हा अभंग असा अभंग आहे की तो समाजामध्ये तर बोलावाच, पण कुटुंबामध्ये दार लावून एकांतामध्ये सुद्धा बोलावा असा अभंग आहे. अभंग मुळामध्येच का घेतला त्याचं कारण असं की पुरुषांकडे पाहिल्यानंतर इथे एक गट दिसतोय, पाठीमागे एक गट दिसतोय, अजून मागे असतील, परंतु स्त्रिया सगळ्या एक संघटित आहेत दिसताना. एकदा टाळ्या वाजवून आपल्यासाठीच सुंदर आहे. किंबहुना भविष्य काळामध्ये सगळे नियोजन जे येणार आहेत ना हे यांच्याकडे येणार आहे आणि त्यातल्या त्यात अध्यात्मातले आपल्याकडे येणार आहे. त्याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये भक्ती करण्यासाठी सहज जे समर्पण लागतं ते असतं आपल्यामध्ये आहे. म्हणून हा अभंग जो आहे ना, संसारिक गृहस्थाश्रमी जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषाचा कसा संवाद असायला पाहिजे आणि आपले घरच मंदिर कशी बनावेत याचे सूत्र काही या अभंगामध्ये दिलेले आहेत. आपण सगळेच मिळून या अभंगाच्या माध्यमातून, यानंतर मुख्य कार्यक्रम आहे ना, भोजनाचा कार्यक्रम आहे ना, म्हणजे तो मुख्य कार्यक्रमाच्या अगोदर आपण नक्की आठवूया, काळजी करू नका. परंतु त्या भोजनाकडे जात असताना एक दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी. किंबहुना कथा कीर्तन जे आहेत ते मनाचं रंजन करण्यासाठी नाही तर मनाला वळण लावण्यासाठी आहे. तर आपण प्रयत्न करूया की आमच्या जीवनाला काही सूत्र या अभंगातून मिळतात का त्याचा शोध जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या संगतीने करायचंय. भजन करा विठाला. जो सेवेसाठी घेतलाय त्याचा सरळ सरळ शब्दार्थ एकदा सांगतो आणि त्यानंतर त्याच्या तपशिलामध्ये आपण शिरूया. कोण येतो घरा आमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. तुकाराम महाराज आपल्या बायकोशी बोलताय, जिजाऊशी बोलतात. अगं जिजाऊ, अगं आवले, कोण येतो घरा आमुच्या काशाला, अगं आमच्या घरी कोण कशाला येत आहे, काय ज्याचा त्याला नाही धंदा. आमच्याकडे येणारे माणसं काय रिकाम टेकडे आहे का, कुणाला काही काम धंदा नाही का, काय येतात लोक आमच्या कथा घरी, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. आमच्या घरी देव आलाय ना, त्यामुळे सगळे ब्रह्मांड. मते साहेब आहेत का आपण? अच्छा पुढे येऊन बसा, थोडासा या समोर या इकडं. हे कायमचे ओळखीचे परमपूज्य आदरणीय सहदेव अण्णा महाराज यांच्या सानिध्यामध्ये मोठी झालेली ही मंडळी आहेत आणि अण्णांच्या सानिध्यामध्ये बरेचसे कार्यक्रम या गंगापूर आपल्या तालुक्यामध्ये झालेत. त्यातली ही सगळी जोडली गेलेली मंडळी. देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. अगं आवले, देवासाठी हे सगळं ब्रह्मांड आपलं सोयरे झालंय आणि कोवळ्या उत्तरे काय वेचे. थोडस जर गोड बोललीस तू तर काय खर्च होणार आहे तुझं. अगं आजच्या काळामध्ये असं आहे, माने पाचारिता नोहे आराणूक. मान सन्मानाने जरी लोकांना बोलवलं तरी समाधान होत नाही. लोक आपल्या घरी सहज येतात, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. असे लोक आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपल्या घरी येतात आणि शेवटच्या वाक्यामध्ये थोडीशी कान उघडणी करतात. जुना काळ होता, 375 वर्षापूर्वीचा कालावधी होता नाही का, म्हणून जरा रागावून बोललेत. इन्कलाब जिंदाबाद त्यांनी केला नाही म्हणून. तो का म्हणे रांडे नावडे भूषण. एवढे सगळे लोक आमच्याकडे येतात, प्रेमाने येतात, तुला बरं वाटत नाही का. कातले शेश्वान लागे पाठी. कुत्र जसं कातल्यानंतर सगळ्यावर खेकसतच तशी तू बोलतेस.
नको बाई तसं बोलू. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरी काय विचे, असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता अभंगाच्या तपशिलाकडे आपण शिरूया. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हे जे वर्ष आहे हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमनाचा आहे. अर्थात 375 जगद्गुरु तुकोबर यांच्या वैकुंठ गमनाला झाले. त्या काळामध्ये अनेक संत असे म्हटले की अनेक कवी झाले या महाराष्ट्र सारस्वतामध्ये, पण तुकोबरायासारखा अलौकिक कवी संत हाच. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कुणी, मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बसोनिया. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, सकळा सांगावी सकळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आणि त्या प्रित्यर्थ होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. अनेक संत या महाराष्ट्रामध्ये झाले, परंतु जगद्गुरु तुकोबरायासारखे संत जगद्गुरु तुकोबरायाचे कारण सांगतो. काही माणसं लहान मुलांसोबत बोलले तर लहान मुलांसोबतच बोलले, त्यांचं बोलणं तरुणांसाठी काम आलं नाही. मला वाटतं काही मशालीची ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तर आपल्याला वेळ असेल तर थांबा, कारण धावपळ असते आपल्या मागे. बरं का, ऐकणार आहे ना? बरं. कारण शाबास शाबास. काय बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आलात की आम्हाला लक्षात येतं की आता कीर्तन सुटण्याचा वेळ आलाय. बऱ्याच वेळेस थांबा. छान, मग बोलूया आपण. विठ्ठला विठ्ठला. आपल्या खिशाला मशाल आहे, ही मशाल आहेच, पण ही मशाल खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संतांनी जागवली बरं का. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागता जगदेव राखा काही भाव. सगळा अभंग बघूया. जगद्गुरु तुकोबरायासारखे तुकोबरायच. कारण काही माणसं बाल कमी करा बाळा, लक्ष राहू द्या इकडे. माणसं लहान मुलांसोबत बोलले तर त्यांचं लेखन लहान मुलांसाठीच. उदाहरणार्थ लहान मुलांना संस्कारित करायचं तर म्हणतात साने गुरुजींना वाचा. काहींनी तरुणांसाठी लिहिलं तर तरुणांसाठीच गझल, काहींनी म्हाताऱ्यांसाठी लिहिलं, काहींनी संन्यासी लोकांसाठी लिहिलं, काहींनी भोग्यासाठी लिहिलं, काहींनी त्याग्यांसाठी लिहिलं. परंतु एकमेव जगद्गुरु तुकाराम महाराज असे की त्यांनी सगळ्यांसाठी लिहिलं. विस्तार होईल आता. हे जे मी बोलतोय त्याचा खूप मोठा व्यासंग आहे. जे जगद्गुरु तुकोबराय संन्यासाला सांगतात कसं वागायला पाहिजे. न करी रे संग राही रे निश्चळ,
लागून दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडती. बघा आता खूप गोड आहे. जे माणसं संन्यासी लोकांना बोलायला लागतात ते फक्त परत मग संसारी लोकांकडे पाहत नाही. पण जे जगद्गुरु तुकाराम महाराज संन्याशांना उपदेश करतात ते संसारी लोकांसोबत सुद्धा बोलतात. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. महाराज संन्याशाशी बोलू शकतात, संसारिकाशी बोलू शकतात, संतांशी बोलू शकतात. आणि ऐका, आज जो सेवेसाठी जो अभंग घेतलाय ना आपण, या अभंगामध्ये महाराज साधकाशी नाही, संन्याशाशी नाही, आपल्या बायको सोबत बोललेत. सगळ्या जगाला उपदेश करण्याच्या अगोदर महाराजांनी आपल्या बायकोला सुद्धा उपदेश केला. अवघडे बरं काही जगामध्ये, कारण सगळ्यांना आपण शिकवू शकतो, बायकोला शिकवू शकत नाही, कारण तिला आपली लायकी माहिती असते. लक्षात ठेवा. म्हणून सगळं जग मानत असेल आणि बायको म्हणत असेल ना हा खरोखर चांगला आहे, तर तो खरोखर चांगला आहे. आणि सगळं जग म्हणत असेल चांगला आहे, बायको म्हणते की मला माहिती तो कसा आहे, तर तो नाही चांगला. इथं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या बायकोला शिकवता या अभंगामध्ये आहे. पण बायकोला शिकवण्याच्या अगोदर 4000 अभंग लिहून झाले होते. आपण त्या नादाला लागू नये, कारण आपली कर्तव्यगारी आपल्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळे त्या नादाला आपण लागू नये. महाराज म्हणतात नादाला लागायचं असेल तर किमान मी 4000 लिहिलेत, किमान 4 अभंग तरी रोज वाजत चा, म्हणजे तुला तुझ्या बायकोला सांगता येईल. का जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बायकोने त्यांचं ऐकलं, त्याचं कारण असं आहे, महाराजांचा जो उपदेश आहे ना, तो उपदेश फक्त बोलापुरता नाहीये. माणसं बोलण्यामध्ये एक्सपर्ट झालेत, भयंकर, इतके एक्सपर्ट की ते बोलायला लागल्यानंतर असं वाटतं की आता तुकाराम महाराजांच्या नंतर यांचाच नंबर असावा. आता 4 चौघामध्ये बोलत असताना एवढा चांगला उपदेश, एवढं चांगलं बोलणं, आणि माणसातून उठलं की लगेच चॅटिंग सुरू. आता त्या चॅटिंग मध्ये काय मला सांगायचं नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जगाने माझं ऐकलं त्याचं कारण काय आहे. त्याचं कारण असं आहे की जगाला सांगण्याच्या अगोदर गाडाभर मी वागलो आणि मोहरी एवढं सांगितलं. कुठल्याही शब्दांचा परिणाम तेव्हा होतो बरं का सोमनाथ महाराज, त्याचे काही अंश आमच्या जीवनामध्ये पाहिजेत. दारूबंदी करण्यासाठी काही वगनाट्य असायचे महाराष्ट्रामध्ये, काही सरकारीच योजना असायचे की दिवसभर त्यांनी लोकांना सांगायचं की दारू पिऊ नये, दारूचे दुष्परिणाम काय आहे, आणि दिवसभर प्रचार करता करता एवढे थकायचे बिचारे की रात्री तेच दारू प्यायचे आणि दुसऱ्या दिवशी परत प्रचार सुरू. म्हणजे सांगताय आपण, म्हणजे आणि आता प्रमाण दिलंय त्याने जवळपास. याचा परिणाम असा झाला की तो प्रचार एवढा करून सुद्धा ते काय बंद पडलं नाही, अजून वाढत गेलं. असू दे, लोक म्हणतात तुमचे काय बापा दात नाही आमच्या बापाचं, पण तुझा संसार उद्ध्वस्त होतोय बाबा, विठाला विठाला म्हणतात. हे सगळं बोलण्याच्या अगोदर मी माझ्या जीवनाला, माझ्या संसाराला काडी लावली अगोदर. जाळणे संसार बैसलो अंगणी, तुझे नाही, एवढा पण नको नॉर्मली,
तुझे नाही मनी मानसी हे. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं आणि मग त्याचा उपदेश केला. ऐसे संत जागी त्या कोर्टामध्ये एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागतो बरं का. तसं तुम्ही जे काही नवीन आले असेल कीर्तनात ते म्हणते यांनी काय केलं, यांनी पुरावा दिला आणि त्याला अध्यात्मामध्ये प्रमाण म्हणतात. बरेच लोक म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले विमानामध्ये, काय पुरावा त्याला, तुला जमिनीत पुरावा, दुसरा काय पुरावा. जर महाराज स्वतः सांगत असेल तरी तुला पुरावा लागतो तर दुसरं काय, तुला पुरावा खाली, तू खाली जा म्हणजे कळेल तुला. याला प्रमाण म्हणतात. अगदी जो विषय मी मांडतोय त्याला पुष्टी झाली. आपण पुढे नेऊया याला. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं, त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. उपदेशाचे अनेक प्रकार आहेत. वेळ पुढे चालला त्याच्यामुळे मी माझ्या चिंतनाला अजून थोडंसं पुढे घेऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उपदेशाचा परिणाम फक्त सर्वसामान्यावर झाला नाही तर महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या जीवनावर सुद्धा झाला होता. असा प्रसंग दोघांच्या जीवनामध्ये आहे. दोन प्रकारचे उपदेश, एक सामान्य उपदेश आणि एक विशेष उपदेश आहे. सगळ्यांसाठी जो केला जातो त्याला सामान्य म्हणतात आणि समाजातील काही विशेष लोक असतात त्यांच्यासाठी जो केला जातो त्याला विशेष उपदेश म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अवतार कालामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. मला ओढून तोडून छत्रपती शिवाजी महाराज आणायचे नाहीयेत, ते येता या अभंगामध्ये सरळच. 700-800 वर्षाचा गुलामीचा अंधकार या महाराष्ट्रामध्ये होता आणि त्या अंधकाराला दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळ्या भारतासाठी जो उषक काल झाला ना, तो उषक काल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. उषक काल. जरी आम्हाला वाटत असेल की महाराज गेले तरी त्यांच्या प्रकाशामध्ये आज आपण जगतोय. सगळे 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 कोण कोण सगळे, राजकारणी, कीर्तनकार, गायक, समाजातले सगळे माणसं आज आम्ही त्या प्रकाशामध्ये जगतोय. मला यासाठी सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनामध्ये घेतलं जातं. त्याचं काय कारण ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज, आपण असं म्हणूया ज्ञानोबा तुकोबारांनी या महाराष्ट्रामध्ये विचारांचा पाया रचला आणि त्या विचाराच्या पायावर जी इमारत उभी राहिली त्याचं नाव स्वराज्य आहे. आता या शब्दांचे किती अर्थ आपल्याला कळतात मला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त अर्धकोर आणि नुसत्या मिशा ठेवून आणि छोट्या छोट्या दाढ्या ठेवून छत्रपती शिवाजी महाराज दिसण्याचे नाही, जगण्याचं एक व्यक्तित्व आहे. ते किंबहुना राम आणि कृष्णाच्या नंतर परिपूर्ण असा व्यक्तित्व जर कोणी झाला असेल या पृथ्वीवर तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. अजून एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांची व्याप्ती किती मोठी आहे. खूप आरडाओरडा करून छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं जातात. हो बोलतं माझं हृदय. छत्रपती शिवाजी महाराज सांगताना किती संवेदना असायला पाहिजे. एकीकडे पराक्रमाने छाती धडधडायला पाहिजे तर राजाचं समर्पण बघून डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे. तर एकाच वेळी करुणा, एकाच वेळी पराक्रम असा तो राजा. किती व्यापकता छत्रपती शिवाजी महाराजांची. जातीयता आम्हाला मान्य नाहीये, वारकरी संप्रदायाला बिलकुल मान्य नाहीये. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. अजून एक सांगू साहेब, आपण आला तिथं काल 26 जानेवारी होते, प्रजासत्ताक दिन आणि खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली भारतामध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये. बरोबर बरोबर आहे. पण एक गुपचीत सांगतो अजून आपल्याला. मला वाटतं की अधिकृत
संयुक्तपणे ती 1950ला प्रजासत्ताक निर्माण झाला, राज्यघटना आली. पण संतांनी ती जवळपास 1200 शतकामध्येच महाराष्ट्रामध्ये रुजवले होते. सांगू आपल्याला, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातली लोकशाही निर्माण केली 1200 शतकामध्ये. खूप चांगलं सांगता येईल. आज आम्ही धर्मनिरपेक्षता म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी माळी समाजातील सावता महाराज, कुंभार समाजातील गोरोबा काका, बोलायचं नाहीये, परंतु आपल्याला कळावं, कारण जात त्याला म्हणावं, जात नाही ती जात, जवळपास जाता जात नाही. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. अशा चोखोबा महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी 1200 शतकामध्ये स्वतःच्या हृदयाला लावलं, लक्षात ठेवा. आणि सगळ्या जातीतील आणि सगळ्या धर्मातील संतांना एका रांगेमध्ये बसवलं आणि सांगितलं होतं, इथं एकच जात आहे आणि ती जात म्हणजे माणूस, ती जात म्हणजे भक्ती. म्हणून वारकरी संप्रदाय थोडासा बघा. इथं महाराज म्हणताय की जातीशी कामच नाही आम्हाला, मुखामध्ये नाम आलंय ना, संपला विषय. आज इथं म्हणतात की जाती धर्म नकोय, परंतु निवडणुकी जवळ आल्या की आमचा समाज इकडे, तिथून मला उमेदवारी द्या बरं का, गुपचित. मी ऐकलंय असं म्हणून म्हणतोय थोडस, पण इथं नाही हो. इथं महाराज म्हणतात, तुका म्हणे भलते याते विठ्ठल चित्ती तो धन्य. धर्मनिरपेक्षता इथं संतांनी निर्माण केली. आणि पुढे ऐका, हे जे मी बोललोय ना, याला खूप मोठी व्यापकता आहे. आणि साधू संतांनी विचारांचा जो पाया रचला ना, त्या पायावर जी इमारत उभी राहिली त्याचं नाव स्वराज्य आहे. का बरं सांगू? एक थोडस फक्त मोकळ्या डोक्याने ऐका. कीर्तन आम्हाला अशा ऐकण्याची सवय लागली आहे, कीर्तनकाराने उड्या मारायच्यात, मागे जर चोपदार असेल तर त्याचा दंड घ्यायचा आणि त्यालाच नाचायला लावायचं, किंवा नाचता नाचता एवढ्या उड्या मारायच्यात की स्वतःच वारं घालायचं. नंतर लोकांना वाटतं त्यालाच कीर्तन म्हणताय की काय. नाही हो. महाराष्ट्र जवळपास 1000 वर्ष परकीयांच्या गुलामीमध्ये होता. 100-200 वर्ष जरी कुणीतरी आपल्यावर आक्रमण केलं तर तिथले देश, तिथली संस्कृती विसरून बसतात. 1000 वर्षापर्यंत परकीयांच्या गुलामीमध्ये राहून सुद्धा आपण एक कणभरही आपली संस्कृती विसरलो नाही. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर या महाराष्ट्रामध्ये झालेले संत आहे, लक्षात ठेवा. जर या महाराष्ट्रामध्ये संत झाले नसते ना, हे शब्द आमच्या हाती लागले नसते हो, हे विचार आमच्या हाती लागले नसते. म्हणून टाइमपास म्हणून घेऊ नका. कीर्तनकार जोकर नाहीयेत, ही फिलॉसॉफी आहे. संतांचं वाङ्मय जीवन जगण्याची शैली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलत होतो आपण. संतांच्या विचारावर, करेक्ट आवाज कमी करा थोडासा. संतांच्या विचाराच्या अधिष्ठानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. याचा काय अर्थ? खूप चांगला आहे का? जा सांगायचे नाही तरी डोक्यात म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्या जातीमध्ये जन्माला आलेत ती सहज सहज भोसले आडनाव आणि मराठा जात. पण चांगला आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापकता एवढी मोठी आहे की मराठी माणसाला सुद्धा शिवाजी महाराज केवळ मराठ्याचे आहे असं म्हणण्यासाठी लाज वाटावी, संकुचितपणा वाटावा, एवढी त्यांची व्यापकता आहे. मला माहिती नाही तुम्हाला कळालं की नाही म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमचे आहेत असा फक्त मराठा माणूस म्हणू शकत नाही. तर महाराष्ट्रातला प्रत्येक जण म्हणू शकतो शिवबा माझा आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापकता लागते. याचे खूप मोठे अर्थ आहे बरं साहेब, याचे खूप मोठे अर्थ आहे. माझा शिवबा जेव्हा स्वराज्य स्थापन करता झाला त्याने एका जातीसाठी नाही,
सगळ्या जातीला आपल्या कवेमध्ये घेतला आणि म्हणून तो जाणता राजा होता. आज मी म्हणेल, मला म्हणा जाणता राजा, एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. विठाला यासाठी मांडावे लागले की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी पायाला भोरा बांधून, काय रे बाळा कुठं जायचं, थोडं राहिलं आपलं आता, कीर्तनाला बसणं सुद्धा अवघड आहे. 30 सेकंदाची रील आहे. आजचे विचारवंत असं म्हणतात की माणसं फक्त 30 सेकंद एकाग्र राहू शकतात, त्याच्यावर नाही. 2 तास एक कीर्तन ऐकणं अवघड आहे. तुमच्या हातामध्ये रिमोट नाही, तर तुम्ही बदललं असतं मला. बसू द्या, ही साधना आहे, हे तप आहे. इतक्या वेळ कीर्तनामध्ये बसणं याचा अर्थ मोबाईल पासून इतका वेळ दूर राहणं आहे. अवघड जाणार आहे पुढे. म्हणून बरं का बाळा, इकडे इकडे थांबणार आहे ना आता, त्याचे लाडू वगैरे करू नकोस तू, कीर्तन ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करत असताना महाराष्ट्राला मोठं करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये स्वतःचा विचार असावा, स्वतःचं सिंहासन असावं, स्वतःची घटना असावी, स्वतःची माणसं असावीत. यासाठी पायाला भोरा बांधून रात्रंदिवस स्वराज्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. पण ऐका, ज्या दिवशी कुठं स्वारी करायची नसेल ना, त्या दिवशी काय करायचे महाराज, आता बघा कुठं तरी एखाद्या ठिकाणी बसूया, असं नाही. महाराजांच्या घोड्यांना सुद्धा माहिती होतं की पुण्याकडून निघायचं देहूला. आणि ज्या दिवशी शिवाजी महाराज स्वारीवर नसायचे त्या दिवशी वारीवर असायचे. एक तर स्वारीवर असायचे, नाहीतर वारीवर असायचे. कुठल्या वारीवर? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारीवर. सुंदर प्रसंग आहे. असाच एक दिवसाचा प्रसंग आहे. तुकाराम महाराज कीर्तनासाठी उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येऊन बसलेत. अरे काय या महाराष्ट्राचा इतिहास आहे. आज आम्हाला थोडंसं काही जरी मोठेपण आलं तर आम्हाला कीर्तनाला जायची लाज वाटते. साहेब आपलं सोडून द्या, आमच्या टाळकऱ्यांचं सांगतोय. बरेच काळ भजन करणारे माणसं थोडीशी समृद्धी प्रारब्धाने आली ते म्हणतात आता टाळ घ्यायची लाज वाटते. मग आता काय घेतोय, याच्यापेक्षा काय मोठं वैभव असं महाराज. हा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसतोय. घड्याळ चालली पुढे, मला भान आहे त्याचं. आणि तुकाराम महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. तुकाराम महाराज सांगायला लागले की देवाला प्राप्त करून घेण्यासाठी वनात जायची गरज नाहीये. एका ठिकाणी बसा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. सगळं अभंग, सगळं कीर्तन तुकाराम महाराजांनी ऐकलं. आणि शुद्ध अंतकरणाच्या माणसाने एक जरी कीर्तन ऐकलं तरी परिणाम होतो. लोकांचं सोडून द्या, आमचे हजार झाले तरी थोडा परिणाम होत नाहीये. दगडासारखे घट्ट होत चालू आहे आम्ही. बऱ्याच वेळा रोज कीर्तनामध्ये उभे राहून आमचे हृदय दगडासारखे तो होत नाहीये ना. जर होत असेल आपला मार्ग चुकतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. महाराजांनी हे कीर्तन ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजगडावर म्हणा किंवा कुठल्या जवळच्या गडावर म्हणा गेले आणि हातामध्ये माळ घेतली. राम कृष्ण हरी इतिहासामध्ये आलेला भाग आहे. जिजाऊने विचारलं कुठं स्वारी, म्हटले स्वारी नाही, आता म्हणताय वारी आता पंढरपूरची. जिजाऊ म्हटले नाही, महाराष्ट्राला गरज आहे. आज इथं 5 बादशाह नांदताय. मराठी माणसं कुणासाठी सुद्धा आपल्या कमरेला तलवार घ्यायला तयार आहे. थोडीशी वतनदारी मिळाली तर एकमेव शिव म्हणतो मी माझ्या लोकांसाठी लढेल. हे थांबता कामा नाही. अरे म्हटलं घडलं कसं? म्हणलं रात्री कीर्तनाला गेले होते तुकोबारायांकडं आणि काय त्यांच्या डोक्यात भूत शिरलंय. आता म्हणताय देव प्राप्त करून घ्यायचा. जिजाऊ म्हटले आता छत्रपतीकडे नाही जायचं, आपण जायचं कुठं? तुकोबारायांकडे. जिजाऊ आल्या तुकोबारायांच्या देहूमध्ये आल्या, नमस्कार केला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. खूप गोड आहे बरं का. आणि जिजाऊ बोलायला लागल्या, महाराज या महाराष्ट्रासाठी मी स्वप्न पाहिलं होतं. अनेक स्त्रियांचे पांढरे कपाळ मला खुणवत आहे.
इथली माती रक्ताने लाल झाली आहे, आपलं स्वराज्य असावं म्हणून प्रयत्न चालले आहेत. आणि शिवबा म्हणतोय आता लढायचं नाही. म्हणजे का? म्हटलं तुमचं कीर्तन ऐकलं रात्री, त्यांनी तो परिणाम झाला. ऐका, तुकाराम महाराज म्हटले शिवबांसाठी ते अभंग नव्हते, तो अभंग होता सर्वसामान्यासाठी. छत्रपती शिवाजी सामान्य नाहीये. मग तुकाराम महाराजांनी लेखणी उचलली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही अभंग केलेत. त्याला पायकीचे अभंग म्हणतात. असे ऐकायला पाहिजे, गोड आहेत ते. आता मी फक्त एक दोन चरण सांगतो त्याचे. बरेच लोक म्हणतात की संतांनी महाराष्ट्राला नेमळट बनवलं. हे अभंग ऐका, कळेल तुम्हाला की शंड माणसाला सुद्धा लढावं वाटावं असं आहे हे. पायिकानी पंथ चालविल्या वाटा. शिवबा, आपण पायिक आहात, आपण रक्षक आहात, आपण काय करायला पाहिजे? पायिकानी पंथ चालविल्या वाटा. याला सार मग सा रे नाही घ्यायचा रे, हिंडोल म्हणतात. सागा माझा नियम सार नियम दग सा. नका येऊ देऊ, मिळून करायचं सगळं. कुणाला काय येतं, कुणाला काही येत नाही, त्यासाठी नाही, मिळून करायचं हे सगळं. इथं काय उभी राहिलो का मी की तुम्हाला येतं मला येत नाही? उभी नाही, मी यासाठी उभी राहिलोय, आपल्या सगळ्यांना यायला पाहिजे. विठाला रम्यती स्वर्गाऊनी लंका. पायिकानी पंथ चालविल्या वाटा. पारखियांचा साठा मोडोनिया. शोभा, पायिकांनी पंथ चालवल्या, वाटा चालवल्या आणि परकीय लोक एक पंथ नेस्त नाबद करण्यासाठी आले ना. पारखिया ठाई घेऊन या खान. आपुले ते जन राखिले. असे पायकीचे अभंग, असे पायकीचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिले. याला विशेष अभंग म्हणतात. तसा या अभंगामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना जसा उपदेश केला ना, तसा महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. का बरं? विशेष आहे हो. माणसं तरफडत आहे मला ओळखा म्हणून. का ओळखा? आता आम्ही पुण्याकडे राहतोय महाराज, त्या आळंदीमध्ये सुद्धा देवाच्या आळंदी, परंतु बऱ्याचशा मुलांनी ते बुलेट गाड्या घेतल्यात आणि त्याचे ते सायलेन्सर काढून ठेवलेत आणि ते फटाके वाजवतात. कशासाठी? अरे बघा आमच्याकडं. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जवळपास पंढरपूरच्या दूर कुठे गेले नाहीत, पण महाराजांची कीर्ती सर्व जगामध्ये झाली. जेव्हा आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले प्रयोग सत्यासाठी असेल तर आपला प्रचार पोस्टरनी नाही, आपला प्रचार भगवंत करत असतो. लक्षात ठेवा. माप चाले सज्जनाचे. जेवढं जमेल तेवढं वाजवा. कीर्ती मुख त्याचे नारायण.
जगद्गुरु तुकोबारांची कीर्ती सर्व दूर पसरली आणि महाराजांना भेटण्यासाठी अनेक लोक यायला लागले. पण घरामध्ये थोडीशी संसाराकडे लक्ष कमी झाल्यामुळे थोडीशी गरिबी आली आहे. आली नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती आणली. कारण बरेच लोक संपूर्ण आयुष्यामध्ये वस्तू जमवतात, जगण्यातच विसरतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, मी वस्तू जमवण्यासाठी नाही, मी जगण्यासाठी आलो या जगामध्ये. आणि छान आहे. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये जास्त वस्तू मिळवल्या नाही, परंतु जो क्षण मिळाला तो जगला. आणि त्याच्यामुळे घरामध्ये थोडीशी गरिबी आलीच होती. जे लोक आपल्या घरी यायचे, जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना जेवल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही. आणि जिजाऊंना वाटायचं तुकाराम महाराज सुद्धा काम करत नाही, येणारे जे आहेत ते सुद्धा गिळून जातात. तेव्हा जिजाऊंनी जाणाऱ्या माणसांना थोडंसं बोलून घेतलं. अहो म्हटले, थोडंसं इकडे या. ते म्हटले, बोला मासाहेब काय म्हणतात. अहो म्हटले, आमचे रिकाम टेकडे, तुम्ही रिकाम टेकडेत, येतात गिळून जातात. तुकाराम महाराजांनी पाहिलं की आपली बायको येणाऱ्या माणसांवर तोंड सुख घेते आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक दिवस बोलून घेतलं. कुणाला? जिजाऊंना बोलून घेतलं आणि त्यांना एक खूप छान उपदेश केला. तो अभंगाच्या पहिल्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. महाराज बोलतात, अगे अवले, म्हणजे छान आहे. हे अवली म्हणजे काय? आजच्या काळामध्ये सुशिक्षित माणसं म्हणतात एकमेकांना, नवरा बायको जर असेल तर, तिकडे पुणे मुंबईमध्ये बायको नवऱ्याला म्हणते बेबी, नवरा बायकोला बेबी, आणि बेबी बायको सुद्धा नवऱ्याला म्हणते बेबी. कोण बेबी तेच कळत नाही. तसं महाराज म्हणले, अवली कोण येतो घरा मुच्या काशाला. अगं आवाज द्या थोडासा. आमच्या घरी कोण कशाला येईल. आता याचे थोडेसे सूत्र फक्त बोलायचे आणि थांबायचे आपल्याला. देव आणि भक्तामध्ये जो संवाद होतो तो संवाद ऐकायला पण पाहिजे, तो ऐकण्यासारखा पण असतो. दोन संतांमध्ये जो संवाद होतो तो संवाद ऐकण्यासारखा पण असतो आणि तो ऐकायला पण पाहिजे. पण मी आपल्याला प्रश्न विचारतो, इथून द्या आवाज थोडासा मला. नवरा बायको हे एकांतामध्ये बसलेले आहेत. एकांतामध्ये बसलेले जे नवरा बायको यांचा संवाद ऐकण्याजोगा असतो का, आणि तो ऐकायला पाहिजे का? सुज्ञ श्रोत्यांनी मला उत्तर द्या. ते ऐकायला पाहिजे का नको ऐकायला पाहिजे? प्रश्न कळाला ना आपल्याला? ऐकायला नको की नाही? पण तुकाराम महाराज म्हणतात, मी आणि माझ्या बायकोचा संवाद तुम्ही ऐका. प्रमाण बघा. पूर्ण अवतार, वाजवा काय म्हणत नाही. पूर्ण अवतार, पूर्ण अवतार वा श्री भरतार संवाद. धन्य जी वादाय केला
माझ्या बायकोशी मी बोलतोय तो पूर्ण संवाद आहे, त्याच्यामुळं जो पण तो ऐकेल ना त्याचा उद्धार होईल. तुकाराम महाराजांना विचारलं, काय आहे असं तुमच्या संवादामध्ये आहे? तुका म्हणे आहे, तुका म्हणे आहे पांडुरंग कथा, तरेल जो चित्ता धरील कोणी. मनुष्य एकदा शुद्ध जर झाला तर बायकोशी जरी बोलायला लागला तर त्याच्या अंतकरणातून शुद्धतेचेच चिंतन बाहेर पडतात. आणि अंतकरण जर शुद्ध झालं नाही तर कीर्तनामध्ये बसूनही बाहेर पडत नाही. म्हणून परमार्थ खूप बाहेरचा नाही, तो अंतकरणाचा आहे. महाराज म्हणतात, माझ्या बायकोशी जरी मी बोलत असलो तर तो भगवंताचा संवाद आहे. एक मुद्दा फक्त बघूया आणि थांबूया. हार पण आलाय आणि वेळ पण संपत आलाय आपला. प्रत्येक कुटुंब सुखी होण्यासाठी आमचे अध्यात्म असं म्हणतात की 4 गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. ऐका, खूप चांगला ऐका, म्हणजे ज्यांना वाटते त्यांनी. आपल्या कुटुंबामध्ये आपले कुटुंबाचं जर घर आपल्याला बनावशी वाटत, आपले कुटुंबाचं मंदिर बनावशी वाटत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचं भाषण बंद पडता कामा नये. कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पण होतात आणि माणसं बोलणं बंद करतात बरं का. महाराज, आपण जे वाजवत आहे ना याला संवाद येणे म्हणतात बरं का. हा संवाद आहे. संवाद बंद पडला की संगीत थांबलं, संवाद बंद पडला की कीर्तन थांबलं, आणि संवाद बंद पडला की संसार थांबला. संवाद बंद नको पडायला. मला वाटतं घरामध्ये थोडेसे भांडणं झाले, काही जरी झालं तर ठीक आहे, काही वेळापर्यंत जरी रुसून बसलो तरी संवाद बंद नको पडायला. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की काही जरी झालं तर मी माझ्या पत्नीशी संवाद करतोय, म्हणून भाषण बंद नको व्हायला. दुसरी गोष्ट, दिवसभर सगळे कुठे असू द्या पण संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र मिळून भोजन करायला पाहिजे. छान आहे. घरातल्या चुली बंद केल्या, हॉटेलवर लिहिलंय चुलीवरचं जीवन, मग घरचं का बंद केलंय? घरचे बांबू काढून घेतलेत, बांबूने फटके द्यायला पाहिजे खरं यांना, आणि मग बांबू हाऊस बाहेर केलेत, का बंद केलेत? काही असू द्या, घरामध्ये भोजन सगळ्यांनी एकत्र करायला पाहिजे. भाषण, भोजन. तिसरी गोष्ट, भ्रमण. वर्षातून सगळे कुटुंब मिळून एखादी अशी ट्रिप बनवा की सगळ्यांनी एकत्र जाता येईल, भ्रमण एकत्र करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुकाराम महाराज म्हणतात की भाषण बंद पडू देऊ नका, भोजन बंद पडू देऊ नका, भ्रमण बंद पडू देऊ नका. आणि महाराज आपल्याला पाया पडून सांगतात, एक काम करा, रोज नाही, घरातल्या सगळ्यांनी मिळून एक दिवस ठरवा आणि फक्त 30 मिनिटं, 31 मिनिटं पण नाही, घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून भजन करा. तुम्हाला मंदिरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही, तुमचे घर मंदिर बनतील. लक्षात ठेवा, किती गोड आहे. महाराज आपल्या पत्नीला सांगताय, कोण येतो घरामुच्या कशाला, कशाला कोण आमच्या घरी येत आहे, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अनेक त्या चिंतनाचे कंगोरे आहेत, फक्त 1-2 सांगतोय. महाराज म्हणतात, आपल्या घरामध्ये जे माणसं येतात ते कोणी पण येत नाही, हे मानसशास्त्र याच्यामध्ये आहे. आपल्या घरामध्ये असेच माणसं येतात, आपला स्वभाव जसा असतो त्या स्वभावाचे. आमचे गुरुजी असं म्हणायचे, तुमच्या घरामध्ये नालायक माणसं येत असेल तर समजा ते नालायक नाही येत, नालायक वृत्ती माझी कुठेतरी आहे. माझ्या घरामध्ये व्यसनी माणसं येत असेल तर त्यांना मी खुणावतोय माझ्या घरी या म्हणून. माझ्या घरी व्यभिचारी माणसं येत असेल तर त्या व्यभिचाराची वृत्ती माझ्यामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या घरामध्ये जे येणारी माणसं आहेत ना, हे फालतू लोक येत नाहीत. ते कोण येतात? मग देवासाठी झाले. जो देव मला आवडतो, तो देव ज्यांना ज्यांना आवडतो ना ते माझ्या घरी येतात, कोणी पण येत नाही. कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगं थोडस गोड बोललं तर काय तुझं खर्च होणार आहे? गोड आहे बरं का. माणसाला बोलणं येण्यासाठी 3 वर्ष लागतात साधारणतः जन्माला आल्यानंतर, आणि कसं बोलावं याची अक्कल येण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं. बोलता आलं म्हणजे तोंड उघडायचं आणि काही पण बोलायचं असं नाही. जोपर्यंत माणसाचं तोंड बंद आहे तोपर्यंत कळत नाही याची लायकी काय आहे. तोंड उघडलं रे उघडलं कळते याची लायकी नेमकी काय आहे. म्हणून माऊली सुद्धा असं म्हणतात की
तुमच्या बोलण्यावरून कळत असतं तुमची लायकी काय, प्रमाण आहे का. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले. फुलावरून झाडं कळतात आणि बोलण्यावरून माणसं कळतात. किती गोड मानस शास्त्र सांगितलं म्हणून अगावले येणारे आमच्याकडे माणसांना तू काय असं कडू बोलू नको. कारण आज असं झालं की मानाने सन्मानाने बोलून सुद्धा लोक घरे येत नाहीत. असे लोक प्रीतीसाठी येतात. खरं तर कीर्तनासाठी जे जे आलेत, किती लोकांना आमंत्रित केलंय हो, कुणाला आमंत्रित केलं नाही. किंबहुना कीर्तनाला सुद्धा आम्हाला आमंत्रित करावं अशी अपेक्षा राहत असेल तर ते कीर्तन नाही, तो व्यवहारच आहे. इथं काय म्हणताय महाराज, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. इथं भगवंताची प्रीती, संतांची प्रीती मनामध्ये असल्या कारणाने ऐसे येती लोक प्रीतीसाठी. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये कान उघडणी करताय की तुला हे भूषण वाटायला पाहिजे. शेवटचं चरण, तुका मन राणे माझी हे भूषण, नावरे भूषण. तुका मन राणे नावरे भूषण, तुका मन राणे नावरे. कीर्तन जवळपास समारोप आपला आलाय, समारोपच झाला जवळपास. वारकरी संप्रदायाच्या नियमाने विठ्ठवा रुक्माई भजन घेऊया आणि या शेवटच्या चरणाचा अगदी धावता अर्थ बघून आपण आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायचा. सगळ्यांनी वर हात करूया. आपण थोडे सलंडर आहे, भगवंताविषयी समर्पण आहे. मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने विठोबा रुक्माई भजन करायचं आहे. विठोबा रुक्माई म्हणे रांडे नावडे भूषण. शेवटचं चरण जरा अवघड आहे बरं महाराज. कातले ते श्वान लागे पाठी. अग शब्द उच्चारण अवघड आहे जरा. आजच्या नवऱ्याने जर बायकोला हे शब्द वापरले असते ते म्हणजे लगेच कोर्टामध्ये. आता तुका म्हणे रांडे नावडे भूषण. अग आपल्या घरी एवढे पारमार्थिक लोक येतात, हे भूषण असताना तुला भूषण वाटत नाही. याचं गोड सूत्र आहे. मनुष्याला आपल्या जीवनामध्ये काही उन्नती करून घ्यायची असेल तर कोणाचं तरी ऐकून घ्यावं लागतं थोडंसं. तो संसार असेल, परमार्थ असेल, व्यवहार असेल, मी कुणाचंच ऐकणार नाही. मग समाजात येऊच नको. कुटुंबामध्ये सुद्धा भारतीय कुटुंब व्यवस्था अबाधित आहे. सर्व विश्वामध्ये जवळपास यशस्वी आहे आतापर्यंत. काय कारण? इथं पती पत्नी एकमेकांच्या ऐकायचे. किंबहुना एखाद्या दिवशी नवऱ्याने जर शिव्या दिल्या तर बायको म्हणायची एक दिवस शिव्या दिल्या, परंतु याच्या अगोदर बऱ्याच प्रसंगामध्ये जीव लावलाय ना त्याने. याचा अर्थ नवऱ्याने शिव्या द्यायला पाहिजे असंही नाही. कारण आपणही काही कमी नाही मागे. आता अगदी जवळपास आता स्त्रिया नाही, नवरेच घाबरलेले आहेत. आणि मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्येच कुठंतरी ते पीडित नवऱ्यांची एक संस्था सुद्धा मी कुठेतरी पाहिली होती. कावळा दिसला होता वर मला तो. पण याचा अर्थ असा आहे की नवऱ्यानेही बायकोला पीडा करू नये आणि बायकोलाही नवऱ्याला पीडा करू नये. परंतु एखाद्या वेळी प्रसंगावधानाने, एखाद्या वेळी थोडंफार बोलणं मागे पुढे झालं तर सहन करायला पाहिजे. आज थोड्या थोड्या गोष्टी जरी झाल्या तर कुणालाच कुणाचं सहन होत नाहीये. कसं चालेल? महाराज इथं बोलतायत तुका म्हणे रांडे नावडे भूषण, कातले ते श्वान लागे पाठी. आलेल्या माणसांना नाही ते तू बोलतेस, थोडस शांत व्हायला पाहिजे. अजून जाता जाता एकच वाक्य. स्त्रियांची भावना प्रधान प्रकृती आहे आणि त्याच्यावर नियंत्रण कुणाचं तरी असायला पाहिजे. आजच्या काळामध्ये आम्ही स्वतंत्र झालो. आजच्या काळामध्ये आम्ही कुणाचं ऐकायला तयार नाहीये. पण त्याचा परिणाम असा झाला की ज्या आई वडिलांनी आयुष्य त्या मुला मुलींसाठी लावून दिलेलं असतं, ते मुलं त्या आई वडिलांचा विचार करत नाही आणि 300-350चा रिचार्ज केलेले खेटराजवळ बसणारे माणसं त्यांच्यासोबत आपलं आयुष्य निछावर करायला तयार होतात. काय कारण? आम्ही ऐकून नाही घेणार कोणाचं.
नाही चालणार तसं, ऐकावं लागेल. ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही त्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. आणि जर तुम्ही म्हणाल मी ऐकून घेणार नाही, नाही तुझ्या जीवनात परिवर्तन होणार. पण ज्याला आपल्या जीवनात बनायचं आहे त्याला ऐकावं लागतं. आम्ही त्याच्यातून आलोय बरं का महाराज. गुरुजीच्या पुढे बसलो, गुरुजीने सांगितलं हा राग नाही कळत तुला. आम्ही म्हटलं नाही कळत तर मग तुमचा राग ना आमची तुम्ही तिकडे थांबा. नाही 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 कळत तर सांगा ना गुरुजी. जावं लागलं त्याच्या मागे. गुरुजीने विचारलं या ग्रंथातला सिद्धांत कळाला नाही म्हणजे मूर्ख आहेस तू. हो गुरुजी मूर्ख आहे, पण जरा समजून सांगा ना. म्हणून सहनशीलतेनं माणसं जेव्हा पुढे जातात तेव्हा जीवनामध्ये काहीतरी क्रांती होत आहे. महाराज म्हणतात अगं आवले, जरी मी तुला रागावून बोलत असलो तरी आपला संसार सगळ्या महाराष्ट्राला आदर्शित व्हावा म्हणून देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे खायवेचे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या रूपाने नटलेल्या आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपणही काही सूत्र फक्त कीर्तनामध्येच नाही तर आपल्या घरापर्यंत घेऊन जाऊया आणि आपले घर सुखी करण्याचा प्रयत्न करूया. आपण खरं तर असं आहे की माणसाला सगळीकडे मनोरंजन पाहिजेत. त्याचं एकमेव कारण आहे की माणसाच्या आतमध्ये पिराचा उरूस भरला आहे. आणि त्यामुळं कीर्तनकाराने सुद्धा जर धोतर वर करून जर त्याला थोडंसं नालीसारखं वाजवून यांनी पाठ करून लोकांकडं जवळपास कीर्तन करावं की काय असा थोडासा बाज महाराष्ट्रामध्ये येऊ पाहतोय. परंतु त्यासाठी कीर्तन नाही आहेत तर त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. जीवन जगण्याची कला हे सगळे सूत्र देतात. ते सूत्र आपल्या जीवनामध्ये यावेत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ज्या संतांनी हा विचार आपल्याला दिलाय मोठ्या प्रेमाने त्याचं भजन आपण एकदा करूया. ज्ञानेश्वर